गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढ गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला। आपल्या नाशिकमधलं एक नाव साता समुद्रापार शांतपणे जगातील सर्वात कठीण बाजारपेठांमध्ये आपली दमदार ओळख निर्माण करत आहे, सह्याद्री फार्म्स। हे यश मिळवले आहे
ते कुणा एका धनाढ्य व्यावसायिकाने नव्हे, तर एकत्र आलेल्या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी. बाहेर देशामध्ये माल जाऊ शकतो माझा, हे कधी म्हणजे माझ्या वडिलांना पण वाटलं नाही, माझ्या आईला पण वाटलं नाही. पैशांची पण खात्री आली आणि एकदम आम्ही निर्धास्त झालो. सह्याद्री म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना एक सोनं देऊ राहील. हे घडू शकलं कारण एका छोट्या शेतकऱ्याने पूर्वापार चालत आलेल्या शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. विलास विष्णू शिंदे यांनी शेतीतलं एक महत्त्वाचं मर्म जाणलं. शेतीत समस्या अनेक असतात, परंतु शेतीतील सर्वात मोठी समस्या म्हणजे विखुरलेले एकएकटे शेतकरी. शेतीतल्या समस्या सोडवायच्या असतील तर शेतकऱ्यांनी एकत्र आलंच पाहिजे, हे जाणून विलासजींनी छोट्या छोट्या शेतकऱ्यांना गटाच्या रूपात एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रश्न जो आहे तो आपला आहे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यालाच आपली ताकद तयार करावी लागेल. प्रश्न मोठा आहे तर तेवढी मोठी ताकद तयार करावी लागेल, हेच त्याचं उत्तर आहे. साल 2011 मध्ये एका अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाचा पाया रचला गेला. जन्माला आली सह्याद्री. शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांनी उभी केलेली एक फार्मर प्रोड्युसर कंपनी. छोट्या शेतकऱ्यांच्या या कंपनीने अगदी सुरुवातीलाच जगाच्या द्राक्ष बाजारपेठेत साऊथ आफ्रिका, चिली, पेरू यांसारख्या देशातील मोठमोठ्या शेतकऱ्यांच्या असलेल्या मक्तेदारीला थेट आव्हान दिलं. सर्व शेतकरी त्या बाजाराची जी काही तिथली संधी आहेत ती योग्य पद्धतीने घेत आहे. का जर साऊथ आफ्रिकेतल्या शेतकऱ्याला जमत आहे, चिलीतल्या शेतकऱ्याला जमत आहे, तर आपल्याला जमायलाच हवं. आपली जी काही दुखणी आहेत ती आपण ग्राहकाला सांगून काही चालणार नाही. संधी मिळवावं लागेल तर ती तुम्हाला गुणवत्तेच्या आधारेच मिळवावं लागेल. आपल्याला थोडी व्यवस्था काही बदलावं लागेल. या दिशेने अगदी व्यावसायिक पद्धतीने तंत्रशुद्ध काम करत मग छोट्या छोट्या भारतीय शेतकऱ्यांनी एखादा हिरा घडवावा तसे जागतिक दर्जाचे द्राक्ष घडवले आणि द्राक्षाची जागतिक बाजारपेठ हलवून सोडली. पाहता पाहता स्वतः पुढाकार घेऊन संशोधन आणि प्रयोग करून द्राक्षाच्या अनेक नवीन व्हरायटीचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीने भारतात प्रथमच सुरू केले. अवघ्या काही वर्षांमध्येच युरोपसारख्या अतिशय कठीण बाजारपेठेत आपली पताका उंच रोवत सह्याद्री बनली भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी. शेतीकडे एक इंडस्ट्री म्हणून बघत या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी फार्म टू फोक या संकल्पनेवर आपला हक्क प्रस्थापित केला. संपूर्ण मूल्य साखळीवर आपला दावा सांगितला. यामुळे संपूर्ण नफा शेतकऱ्यांच्या पदरी पडू लागला. शेतकरी बनले कंपनीचे शेअर होल्डर्स. 2015 पासून मी या सह्याद्रीच्या कंपनीत भागीदार आहे. त्याच्यामुळं मला सह्याद्रीचा एक खूप मोठा अभिमान आहे. आज फक्त द्राक्षच नव्हे तर इतरही अनेक पिकांमध्ये सह्याद्रीने मोठी झेप घेतली आहे. उदाहरणार्थ टोमॅटो. हिंदुस्थान युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीचे किसान टोमॅटो केचप आणि फ्रूट जॅमचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीमध्ये केले जाते. तुमच्या ताब्यात असलेला केचपही कदाचित सह्याद्रीने तयार केलेला असल्याची दाट शक्यता आहे. सोबतच संत्र्यासारख्या निंबूवर्गीय फळांचं प्रोसेसिंग प्लांट आणि काजू प्रक्रिया प्रकल्प सुद्धा सह्याद्रीने सुरू केला आहे. यासोबतच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यूस फॉर्म आणि किचन कल्चर हे नवीन प्रकल्प देखील सह्याद्रीने सुरू केले आहेत. तुम्ही कुठल्याही पिकाचं नाव घ्या, सह्याद्रीने त्यामध्ये आपले दमदार पाऊल ठेवले आहे. तब्बल 30,000 शेतकरी, 61 सभासद शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 50,000 एकर क्षेत्रावर विविध पिकांचे उत्पादन घेत आज सह्याद्री बनली आहे भारतातील सर्वात मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी. शेतकऱ्यांसाठी वेदर स्टेशन्स, अत्याधुनिक टेस्टिंग लॅब्स, टिश्यू कल्चर लॅब्स, उत्पादन, काढणी, हाताळणी, मार्केटिंग, तंत्रज्ञान, भांडवल प्रत्येक क्षेत्रात जागतिक दर्जाचे उत्तम काम करत सह्याद्री आज पोहोचली आहे जगभरातल्या तब्बल 46 देशांमध्ये. अनेक वर्ष आपण ऐकत आलो, शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही. पण सह्याद्रीने दाखवून दिलं की जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा ते माल पिकवू शकतात आणि विकू सुद्धा शकतात. साल 2025-26 मध्ये सह्याद्रीची वार्षिक उलाढाल आहे तब्बल 2,600 कोटींची. एकतेतून शेतकऱ्यांची समृद्धी, नव्या वाणांमधून बदलत्या हवामानाशी लढाई, ग्राहकांसाठी सेफ्टी, अफोर्डेबिलिटी आणि क्वालिटी
याला सर्वोच्च प्राधान्य, आणि हे करताना पर्यावरण संदर्भात कुठलीही तडजोड न करणे, या आपल्या तत्वांशी सह्याद्री सदैव प्रामाणिक राहिली आहे. फक्त व्यवसायच नव्हे तर आपले सामाजिक भानही सह्याद्रीने मनापासून जपले आहे. शेतकऱ्यांसाठी फार्मर फॅसिलिटी सेंटर, टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने उभारलेले ग्रामीण भागातील युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तसेच शेती व्यवसायातील स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटर, हे सर्व सह्याद्री चालवत आहे. तब्बल 6,000 लोकांना सह्याद्रीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आम्हाला खूप आनंद आहे. नाही तर आम्हाला जॉबसाठी पुन्हा मुंबई इकडे तिकडे आज जाण्याची गरज नाही. घराच्या जवळच्या जवळ आम्हाला रोजगार उपलब्ध झालेला आहे. लोकसहभागातून सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी सह्याद्री झटत आहे. छोटे शेतकरी जर एकत्र आले तर ते एक मोठी झेप घेऊन आकाश काबीज करू शकतात, हे सह्याद्रीने सिद्ध करून दाखवलं आहे. हॅलो, वसन व्याख्यानमालेचं 103व्या वर्षातलं आजचं हे नवं पुष्प. थोर सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सदुभाऊ भोरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं हे व्याख्यान संपन्न होत आहे. या व्याख्यानमालेचे मुख्य प्रायोजक आहेत सह्याद्री फार्म, आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला सहकार्य केलेलं आहे केसिंग्टन क्लब, जे विक्रांत मते चालवतात. आणि गंगापूर रोडवर असलेलं हे केसिंग्टन क्लब अत्यंत प्रख्यात असून अनेक खेळाडू आणि नागरिकांना उत्स्फूर्त मदत या केसिंग्टनच्या क्लबच्या माध्यमातून होत असते. आपण प्रारंभी स्वर्गीय सदुभाऊ भोरे यांच्या जीवनावरील चित्रफित बघूया, आणि त्यानंतर मी व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे वक्ते आदरणीय रत्नाकर वाघ साहेब, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी BG वाघ साहेब, त्याचबरोबर शैलेशभाऊ भोरे, ॲडव्होकेट हर्षल भोरे आणि MSL ड्राईव्ह हेमंत राग साहेब, या सगळ्यांना विनंती करेन की आपण स्वर्गीय सदुभाऊ भोरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. पहिल्यांदा आपण चित्रफित बघूया. स्वर्गीय सदुभाऊ भोरे, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक. 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात 11 महिने तुरुंगवास भोगला. चलेजावच्या लढ्यात ते अग्रभागी होते. ब्रिटिशांविरोधात सभा, बैठकीसाठी जागा, त्याचे नियोजन, प्रसंगी दळणवळणाची साधने विकसित करणे, ह्यामागे होती फक्त देशभक्ती आणि स्वातंत्र्याचा ध्यास. पंचवटी नागरिक मंडळाची स्थापना, मग त्यासाठी जागा खरेदी, अशी नियोजनबद्ध कामे करीत कार्यकर्त्यांची फळी त्यांनी उभी केली. सलग 25 वर्ष नाशिक नगरपालिकेत त्यांनी नगरसेवक म्हणून आपल्या सेवाभावी कार्याची मोहोर उमटवली. 2दा नगराध्यक्षपद भूषवलं. मेनरोडवरील नाशिक नगरपालिकेची वास्तू त्यांच्याच कारकिर्दीत उभी राहिली. या काळात उदयाला आलेल्या प्रत्येक संस्थेत पदाधिकारी म्हणून आणि प्रसंगी पडद्याआड राहून या संस्थेच्या प्रगतीसाठी हातभार लावला. स्वातंत्र्य सैनिक म्हणून मिळणाऱ्या मानधनाचा संस्थांना मदतीसाठी, संस्था उभ्या करण्यासाठी विनियोग केला. कुटुंबातील बहुतांश सदस्य सदुभाऊंनी दिलेल्या संस्कारातून अनेक सामाजिक कार्य करीत समाजोन्नतीसाठी प्रयत्नशील आहेत. स्वर्गीय सदुभाऊ भोरे यांना वसंत व्याख्यानमालेतर्फे विनम्र अभिवादन. आजचे वक्ते सन्माननीय रत्नाकर वाघ साहेब यांचा परिचय आपण चित्रफितीच्या माध्यमातून करून घेऊया. पूर्व
पूर्व आफ्रिकेतील अर्थव्यवस्थेला बळकटी देऊन अत्यंत वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांपैकी एक म्हणजे किंग लायन इन्व्हेस्टमेंट कंपनी, जिचे 13हून अधिक क्षेत्रात उत्पादन, आफ्रिकेतील 5 देशांमध्ये उपस्थिती आणि चीनमध्ये 5 व्यवसाय, 700हून अधिक कर्मचारी, विविध देशातील 100हून अधिक कर्मचारी आणि 200हून अधिक वितरक आहेत. तसेच ज्यांच्या नेतृत्वाखाली पूर्व आफ्रिकेतील सर्वात मोठा स्टील कारखाना उभा राहिला आणि कंपनीनं $1,000,000 मध्ये नफा नोंदवून नेत्रदीपक प्रगती केली, अशा संस्थेचे चीफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आज आपल्या समोर आहेत. वसंत व्याख्यानमाला श्री रत्नाकर देवराम वाघ यांचे हार्दिक स्वागत करीत आहे. गेल्या दशकभरापासून आफ्रिकेत कार्यरत असलेले श्री रत्नाकर वाघ यांनी मोतीसन ग्रुप सारख्या अग्रगण्य समूहात तसेच आंतरराष्ट्रीय पेट्रोलियम कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर काम केले आहे. आशिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिका या खंडांमध्ये त्यांचा व्यावसायिक अनुभव. खऱ्या अर्थाने जागतिक उद्योजकातील एक भारतीय नाशिककर म्हणून त्यांची नोंद घ्यावी असा नक्कीच आहे. त्यांनी भारतामध्ये शॉ वॅलेस, दीपक फर्टिलायझर्स, कलर केम, इझाब, रॅनबॅक्सी, ओनिडा, एमको पॉवर, पिरामल ग्रुप अशा कंपन्यांमध्ये विविध पदांवर उल्लेखनीय काम केलेले आहे. तसेच त्यांनी महिंद्रा अँड महिंद्रामध्ये मानव संसाधन प्रमुख, स्कॉर्पिओ टीम सदस्य आणि महिंद्रा इंटरनॅशनल ट्रक अमेरिका या जेव्हीमध्ये महत्वाची भूमिका निभावली. आस्थापनातील कामाशिवाय त्यांनी आगा खान फाउंडेशन, झी ग्रुप, आनंद ग्रुप इत्यादी नावाजलेल्या उद्योगांस मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणूनही योगदान दिले आहे. रत्नाकर वाघ यांनी 37 वर्षांच्या कारकिर्दीत 20हून अधिक उद्योग क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. जसे की फार्मास्युटिकल, स्टील, ऑटोमोबाईल, केमिकल्स, इंजिनिअरिंग, FMCG, रिटेल, हेल्थ ते मीडिया इत्यादी विविध उद्योगातील त्यांचा अनुभव दांडगा आहे. श्री रत्नाकर वाघांना वर्ल्ड HR काँग्रेसने टॉप 500 HR लीडर्स म्हणून 2017 ते 2019 सलग 4 वर्ष सन्मानित, आकोयातर्फे टॉप 100 CEO ऑफ आफ्रिका, लाईफ टाईम अचीव्हमेंट अशा अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यांनी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीतून मानसशास्त्रात मास्टर डिग्री, टाटा इन्स्टिट्यूटमधून मॅनेजमेंट डिग्री तसेच AOTS जपानची 3 वेळेस शिष्यवृत्ती संपादित केली आहे. सध्या ते आफ्रिका आणि आशियामधील लीडरशिप आणि संस्कृतीचा प्रभाव या विषयात PhD संशोधन करीत आहे. त्यांचा नाशिक दुगाव गावातून जागतिक व्यासपीठापर्यंतचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. चला टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. जगभरामध्ये भारताचं नाव उंचावणारे रत्नाकर वाघ हे आपल्या नाशिक शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. ज्यूसर उंगठा हायस्कूलचे ते माजी विद्यार्थी आहेत. अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या वाघ साहेबांचा सत्कार या ठिकाणी बघण्यासाठी त्यांच्या मातोश्री तसंच सुविद्य पत्नी पूजा वहिनी या देखील उपस्थित आहेत. मी आईसाहेबांना आणि वहिनीसाहेबांना दोघांनाही व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. आपण व्याख्यानमालेच्या वतीनं आता रत्नाकर वाघ साहेबांचा या ठिकाणी सत्कार करूया. हा सत्कार करण्यासाठी मी आपल्यामध्ये उपस्थित असलेले डॉक्टर ज्ञानेश चोपडे सर यांना विनंती करतो, आपण कृपया व्यासपीठावर यावं.
वसन व्याख्यानमालेला भरघोस मदत करणारे म्हणजे MSL ड्राईव्हलाईन ही कंपनी. या कंपनीचे पर्सनल मॅनेजर हेमंत राग साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. व्याख्यानमालेचे सेक्रेटरी हेमंत देवरे यांना विनंती करतो आपण राग साहेबांचा या ठिकाणी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. स्वर्गीय सदुभाऊ भोरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचा आपण पुष्प गुंफलं आहे. सन्माननीय शैलेश भोरे आणि ॲडव्होकेट हर्षल भोरे यांचा सन्मान या ठिकाणी कांतीलाल तातेड करतील. व्याख्यानमालेच्या आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये MSL कराओके क्लब प्रस्तुत तुम मुझे यूं भुला ना पाओगे हा गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी आज प्रतिभा अहिरे यांचं चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. आपल्या सर्व श्रोत्यांना विनंती आहे मध्यंतराच्या वेळेला आपण चित्रप्रदर्शन जरूर बघावं. आणि प्रतिभा अहिरे यांना मी व्यासपीठावर विनंती करतो आणि वैभव कीर्ती दातरंगे यांना विनंती करतो आपण प्रतिभाताईंचा या ठिकाणी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. शलाका मोहगावकर, माफ करा. व्याख्यानमालेचं उद्याचं 10वं पुष्प ABP माझाच्या संपादिका सरिता कौशिक या भूषविणार आहेत. 11 मे रोजी साप्ताहिक ऑर्गनायझर नवी दिल्ली येथील संपादक प्रफुल्ल केतकर हे आपल्याशी संवाद साधतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्र साधनेचे शतक हा त्यांचा विषय आहे. 12 मे रोजी मायदेश फाउंडेशन पुणे याचे संस्थापक अरुण जोशी हे आपल्याशी संवाद साधतील. 13 मे रोजी साऊथ कोरियाचे डॉक्टर गजानन घोडके हे आपल्याशी संवाद साधतील. 14 मे रोजी संदीप तापकीर पुणे हे आपल्याशी संवाद साधतील. आणि 15 मे रोजी इन्कम टॅक्स कमिशनर नितीन वाघमोडे हे आपल्या संवाद बोलणार आहेत. या ठिकाणी कार्यक्रम पत्रिका उपलब्ध आहेत. ज्यांना मिळाली नसेल त्यांनी जाताना कृपया घेऊन जावी आणि अधिकाधिक कार्यक्रमांना हजेरी लावावी. उद्या सरिता कौशिक आपल्याशी कोणत्या विषयावर बोलणार आहेत हे आपण चित्रफितीच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी सरिता कौशिक. महाराष्ट्राच्या राजकारणाला अनेक कंगोरे आहेत. आज कितीही पदर उलगडले तरी उद्या नवीन पदर सापडतातच उलगडायला. राजकारण सुरूच राहणार आहे, पण महत्त्वाचं आहे ते म्हणजे समाजभान. महाराष्ट्र, राजकारण आणि समाजभान हा विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येते नाशिकला 10 मेला. भेटूयात संध्याकाळी 7:15 वाजता वसंत व्याख्यानमालेत. स्थळ आहे देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण, गोडाघाट, पंचवटी. नक्की भेटूयात. चौदा मे रोजी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं या ठिकाणी छत्रपती शिवरायांवर एक अतिशय मनोहारी असा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाची छोटीशी झलक आपण या ठिकाणी बघूया. हा कार्यक्रम बघण्यासाठी आपण या आणि आपल्याबरोबर आपल्या सहकाऱ्यांनाही घेऊन या. छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन आजचे वक्ते रत्नाकर वाघ हे जगभरात भारताचा जय जयकार आपल्या कामाच्या माध्यमातून करत आहेत. गोदावरीपासून जागतिक महासागरापर्यंत भारत, आफ्रिका आणि 21व्या शतकातील नव्या संधी या विषयावर आता रत्नाकर वाघसाहेब आपल्याशी संवाद साधतील. मी त्यांना विनंती करतो आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. धन्यवाद. वसंत व्याख्यानमालेने ह्या जी गौरवशाली परंपरा जपलेली आहे आणि त्याची धुरा आता श्रीकांत बेनी आणि त्यांचे कार्यकारी मंडळ चालवत आहे.
ही फारच कौतुकाची बाब आहे की जिथे सोशल मीडियाचं जग आहे, सगळेजण स्मार्टफोनमध्ये एंगेज असतात आणि 100पेक्षा जास्त वर्ष, 103 वर्ष ही परंपरा चालू ठेवणं ही खूपच कौतुकाची बाब आहे. आणि मला ह्या कार्यक्रमात इथेच बोलवलं की जे माझं गाव आहे त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. तसेच ह्या कार्यक्रमाचे स्पॉन्सरर सह्याद्री फार्म आणि ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे व्याख्यान ठेवलेलं आहे ते स्वातंत्र्यवीर सदाभाऊ भोरे, या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. आफ्रिका साथ घालतोय, तो बोलवतोय आणि काय संधी आहेत आफ्रिकेमध्ये तरुणांसाठी, तरुणींसाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी, ह्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. आणि खरं तर हा एक सुवर्ण कांचन योगच म्हणायला हवा, कारण ह्या आफ्रिकेमध्ये याची आता मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. आणि हा सुवर्ण कांचन म्हणजे एक अत्यंत असे दोन मौल्यवान गोष्टीचं मिलन असं म्हणता येईल. आणि मी ह्या संदर्भात यातल्या 2 गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो. 1890मध्ये 32,000 भारतीय मजूर भारतातनं आफ्रिकेमध्ये बोलवले गेलेत ब्रिटिशांनी. त्यांनी 900 किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार करायचा होता. तिथे युगांडामध्ये हिंस श्रापद, सिंहाची भीती आणि हे 36,000 कामगार तिथे मजूर तिथे रेल्वे बांधकाम करत होते. त्याला ते ल्युनॅटिक एक्सप्रेस म्हटलं जायचं असेल. आणि बऱ्याच जणांना वाटलं हे शक्य नाही आहे, पण त्यांनी ती बांधली. आज त्यांचे वंशज नैरोबीमध्ये डायमंड प्लाझा की जे खूप मोठं सुपर मार्केट आहे त्याचे मालक आहेत ते. तसंच महात्मा गांधींनी पहिला सत्याग्रह हा जर कुठे केला असेल तो डर्बनमध्ये केलेला. त्यांना त्या फर्स्ट क्लासच्या कंपार्टमेंटमधनं ज्यावेळेस त्यांना ते बाहेर काढलं त्यावेळेस त्यांना तिथे वाटलं की नाही आपण काहीतरी करायला पाहिजे. तर आफ्रिकेनं जगाला आणि भारताला एक नेतृत्व दिलं ते म्हणजे महात्मा गांधी. हा आफ्रिका आता बोलवतो आहे आपल्याला तिथे गेले 25-30 वर्ष आता पुढचे सगळी जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे ती आफ्रिकेमध्ये होणार आहे. तर मी तुम्हाला स्लाईडच्या मार्फत सगळ्या गोष्टी सांगतो आहे. तर त्याच्या अगोदर आपण बघायला हवं की भारतामध्ये जॉबची परिस्थिती काय आहे. तर भारतात वेगाने कौशल्य आणि टॅलेंट वाढत आहे, पण तेवढ्याच प्रमाणामध्ये त्यांना सामावून घेण्याची क्षमताच उरलेली नाही आहे. सप्लाय खूप आहे, डिमांड कमी आहे. भारतात 40 लाख इंजिनियर जे आहेत ते दरवर्षी भारतातल्या वेगवेगळ्या इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमधनं पास होतात. ही एका न्यूझीलंडची लोकसंख्या आहे. आपली GDP जी आहे ती सर्व्हिस GDP जी आहे ती 54% आहे, पण जॉब फक्त 28% आहे. 40% ग्रॅज्युएट हे अंडर 25 वयापेक्षा कमी वयाचे आहे, पण त्यांना जॉब नाही आहेत. दरवर्षी भारतात 93 लाख पदवीधर पासआउट होतात. त्यातल्या फक्त 50-60 जणांना नोकऱ्या मिळतात. 30-35 लाख हे बेरोजगार असतात. आणि जॉब मिळालाच तर ऑन ॲव्हरेज 15,000 ते 25,000 एवढीच सॅलरी असते. 2024 मध्ये
एका IT कंपनीमध्ये 64,000 जॉब कट केले गेलेत आणि 24च्या IITच्या कॅम्पसमध्ये प्रत्येक 5 विद्यार्थ्यांमधनं फक्त 2च विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली. तर अशा पद्धतीने आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जॉबचे क्रायसिस आहे. तर हीच परिस्थिती नाशिक आणि महाराष्ट्राची तशीच आहे. हां 2020-24मध्ये पोलीस दलामध्ये 17,471 पोस्ट काढल्यात. त्या 17,471 पोस्टला 17,86,000 कॅन्डिडेट्सनं अप्लाय केलं. म्हणजे 1,000 कॅन्डिडेट एका पोस्टसाठी एका पोस्टसाठी 1,000 कॅन्डिडेट असं त्याचा रेशिओ होता. तर हे एक प्रकारे एक फनेलमध्ये आपण ह्या अशा फनेलमध्ये आपण म्हणजे नरसाळ्यामध्ये तुंबल्यासारखी अशी अवस्था जी आजच्या ग्रॅज्युएट लोकांची आहे. 7 ते 70% हे जे जॉब मुंबईमध्येच मिळतात. नाशिक, औरंगाबाद किंवा अहिलानगर वगैरे इथल्या मुलांना जॉबच नाही आहेत. फ्रेश ग्रॅज्युएट आहे त्यांची ॲव्हरेज सॅलरी ही 15,000 वगैरे असते आणि IT आणि इंजिनियर यांची एंट्री लेवलची सॅलरी ही 2016-17पासून 30 आहे. ती अजूनही त्यात काही बदल झालेला नाही आहे. नाशिकमध्ये 25पेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजे आहेत आणि सरप्लस इंजिनियर तयार झालेले आहेत. तर आणि सातपूर, अंबड, सिन्नर इथे इंडस्ट्री आहे पण तिथे एक सॅच्युरेशन निर्माण झालेलं आहे. नाशिक ही वाईन इंडस्ट्री आहे आणि वाईन आणि ग्रेपची कॅपिटल समजलं जातं. पण तिथे क्लायमेटची रिस्क, वॉटर क्रायसिस असल्यामुळे हा एक डिसॲडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर नाशिकला डायरेक्ट ग्लोबल ॲक्सेस नाही आहे आणि हा जो आहे हे सगळा स्ट्रक्चरल शॉर्टफॉल आहे आणि तो 5-10 वर्ष काही मिटणार नाही आहे. पॉलिसी रिफॉर्म व्हायला 15-20 वर्ष लागतील, तेव्हा कुठे जॉबची परिस्थिती सुधारू शकते. पण आजचा तरुण हा वाट बघू शकत नाही. त्याच्यासाठी सोल्युशन आहे आफ्रिका. पण आफ्रिकेबद्दलचे बरेचसे गैरसमज आहेत. जगातली 30% खनिज संपत्ती ही आफ्रिकेमध्ये आहे. पण आपण बॉलिवूड किंवा डिस्कवरी, नेट जिओ हे बघतो आणि त्यानुसार आपल्याला आफ्रिका जे वाटतं ते म्हणजे हा एक देशच आहे आफ्रिका. तिथे जंगली प्राणी आहेत, मागासलेले लोक आहेत, तिथे गरीब देश आहे आणि असुरक्षित आहे. असे बरेचसे हे चित्र आहे 1980चं आणि ते अजूनही तसंच टिकून आहे त्याचं. तर आफ्रिकेचं आपण एक व्हिडिओ बघूया की आपलं परसेप्शन काय आहे आफ्रिकेबद्दलचं, मिसकन्सेप्शन काय आहे.
तर जगातल्या 10 सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये 6 ह्या आफ्रिकेमध्ये आहेत. तिथे सिमेंट ते सॉफ्टवेअरपासून खूप मनुष्यबळाचा खूप मोठा तुटवडा आहे. आणि ही जी अडचण, ही जो तुटवडा आहे, ही आपल्या भारतीय तरुणांसाठी संधी आहे. आफ्रिकेची लोकसंख्या 1.4 अब्ज म्हणजेच 140 करोड ही भारता एवढीच लोकसंख्या आहे. पण फरक एवढा आहे की त्यातली 60% जी लोकसंख्या आहे ती 25 वर्षाखाली आहे. त्यांचा ॲव्हरेज एज आफ्रिकनचा आहे 19. इंडियाचं ॲव्हरेज एज आहे 28. अमेरिकेमध्ये तेच 38 आहे. जपानमध्ये ते 49 आहे. आफ्रिकेची आत्ताची GDP आहे 3.1 ट्रिलियन आहे. 2030मध्ये 5 ट्रिलियन होणार आहे. आणि तिथे 600 कोटी जे लोक आहेत ते अनबँक आहेत. ते सगळे मोबाईल फोनवर त्यांचे व्यवहार होत असतात. आणि ही एक मोठी संधी आहे फिनटेक मायक्रो फायनान्स कंपनीसाठी. आफ्रिकेमध्ये दररोज 50,000 लोक हे ग्राहक जोडते. म्हणजे नाशिक शहरामध्ये ज्यावेळेस आपण झोपलेला असतो त्यावेळेस तिथे दररोज 50,000 लोक हे मार्केटमध्ये ग्राहक म्हणून जात असतात. आणि हे पुढचे 15 वर्ष असंच चालणार आहे. आफ्रिका हा 55 देशाचा एक खंड आहे. म्हणजे 54 देशाचा एक खंड आहे. म्हणजे 54 अर्थव्यवस्था आहे. जॅकमा, गुगल, मायक्रोसॉफ्ट हे तिथे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करत आहे. जगातल्या 4 माणसापैकी 1 मनुष्य हा आफ्रिकन असणार आहे. आणि त्यांची खनिज संपत्ती जी आहे ती 24 ट्रिलियन आहे. त्यात गोल्ड, कोबाल्ट, लिथियम आहेत. आणि व्हेकलचं 70% रॉ मटेरियल जे आहे ते आफ्रिकेमधनं येतं. तरुणांसाठी आफ्रिका म्हणजे एक मोठं करिअर नाही तर एक साम्राज्य निर्माण करण्याची संधी देणार आहेत. त्यांची स्वप्नपूर्ती, त्यांच्या आकांक्षा साकारणारं आहे. तर 18व्या शतकामध्ये गुजरातचे शिंदी आणि शिंदचे व्यापारी हे एक गाठोड्याने एक स्वप्न घेऊन आफ्रिकेमध्ये गेले. ते आज आफ्रिकेच्या बॅकबोनचे इकॉनॉमीचे बॅकबोन आहेत. अलीभाई, माधवानी ग्रुप, चंदेरिया हे आजचे तिथे टाटा बिर्ला आहेत. डॉलर हा 1951मध्ये $1 हा 17 रुपये होता. आजची डॉलरची किंमत ही 54-55 रुपये आहे. त्यामुळे हा आफ्रिका जिथे जॉब संधी मिळते त्यावेळेस तुम्ही तुमचं एक ग्लोबल करिअर हे करू शकतात. तुमचा CV हा जागतिक इंडस्ट्रीमध्ये त्याची डिमांड असते. लिंकिंगमध्ये तुम्ही ज्यावेळेस एखादा HRचा मनुष्य तुमचं CV बघणार त्यावेळेस तुम्ही त्या अनुभवानुसार तुम्हाला तुमचं असलेलं कम्फर्ट, डायव्हर्स इन्व्हायरमेंटमध्ये काम करणं, तर ही $1 बिलियन अशी अपॉर्च्युनिटी आहे. भारतात एक्सपिरियन्स आहे पण नोकरी नाही आहे. आफ्रिकेमध्ये क्वालिफिकेशन असलं तर जॉब मिळतो. तर ह्या 10 करिअर आहे आफ्रिकेमध्ये की त्याची खूप मोठी डिमांड आहे. जसं आय टी इंजिनियर केन्यामध्ये सफारीकॉम, बँक, इथे एक साधा इंजिनियर जवळजवळ $45,000 पर ॲनम घेऊ शकतो. तसंच डेटा ॲनालिस्ट, तर क्रॉप प्रिडिक्शन, डिसीज ट्रॅकिंग, फायनान्शियल इन्क्लुजन या जॉबसाठी महिन्याला $3,000 एवढा पगार मिळतो तिथे. सिव्हिल इंजिनियर इथिओपियामध्ये 10 बिलियनचे प्रोजेक्ट चालू आहेत. तिथे L&T, ॲपकॉन, आदिस अबाबा इथे सिव्हिल इंजिनिअरिंगची मोठ्या प्रमाणात गरज आहे. आणि महिन्याचा पगार $5,000 आहे.
फार्मा जशा सिप्ला, सन फार्मा, डॉक्टर रेड्डी ह्या कंपन्यांना तिथे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह लागतात आणि सॅलरी साधारणतः वर्षाला $40,000 ते $50,000 असे मिळतात. इंडिया हे जेनरिक मेडिसिन साठी फेमस आहे. 20% जेनरिक मेडिसिन हे इंडियामधनं तयार होतं आणि जगातील सर्वात मोठा जागतिक प्रोड्युसर जेनरिक मेडिसिनचा हा इंडिया आहे आणि आफ्रिका हा अंडर सर्व आहे. ॲग्री बिझनेस आफ्रिकेमध्ये इथिओपिया, युगांडा, तांझानिया इथे आहे. त्याचे सुपीक जमीन आहे. युरोपात टी, कॉफी, स्पाईस याचे उत्पादन तिथे जात असते, पण ते 60% उत्पादन वाया जातं आणि ह्या सगळ्या जॉबची तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे. तर काही रिअल स्टोरी आपण बघूया. हा राहुल 27 वर्ष पुण्यावरून नैरोबीला गेलेला. एका 3 टायर कंपनीमध्ये तो काम करत होता. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याला साधारणतः 55% मार्क मिळाले. सर्वसाधारण असे त्याची प्रगती होती आणि 3 ते 5 लाख सॅलरीनं तो काम करत होता. बॅक एंड डेव्हलपर म्हणून हे काम करत असताना तो नैरोबीमध्ये गेला. आज त्याचा पगार हा $52,000 आहे. म्हणजे आपल्या इंडियन रुपीमध्ये तो 43 लाख आहे. आज तो 8 जणांची टीम मॅनेज करतो. तर हे त्याच्या ॲटिट्यूडने तो जिंकला तिथे. त्याचप्रकारे हा विक्रम चेन्नईवरनं आदिसवाला इथिओपियाला गेला सिव्हिल इंजिनियर म्हणून आणि तो आपकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये काम करतो. आणि नाशिक शहरापेक्षा लांब असा मोठा तो रोड कन्स्ट्रक्शन करतो आहे आणि सॅलरी 3 पटीनं घेतो आहे. तो अर्जुन 25 वर्षाचा अहमदाबादवरनं तांझानिया दरेस्लामला आलेला. तो MBA झालेला. व्यवसाय करायचा नाही आहे पण त्याच्याकडे भांडवल नाही आहे. कॉम्पिटिशन खूप आहे. तर 18 लाख स्वतःची सेविंग करून तो तांझानियामध्ये गेला आणि त्याने तिथे वेस्ट रिसायकलिंगचं व्यवसाय चालू केला. हॉटेल, कॉर्पोरेट्स, रेस्टॉरंट यांच्याकडनं तो वेस्ट कलेक्शन करत होता. तर 3 महिन्यामध्ये त्याला 300 क्लायंट्स मिळाले. 3 इंटरनॅशनल NGO त्याच्या पार्टनर झाल्यात आणि त्याचं सुरुवातीचं नेट प्रॉफिट $3,500 होता. आता त्याचं टर्नओव्हर, वर्षाचा टर्नओव्हर 3 ते 4 कोटी वर्षाचा टर्नओव्हर आहे त्याचा. तर हा आफ्रिका कॉन्टिनेंट हा फ्युचर कॉन्टिनेंट आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये टॅलेंटेड मुलींची गरज आहे. तर आपण त्याचा एक व्हिडिओ बघूया. What is Africa? Is it the wildlife, the beautiful coasts, thriving cities? It is more than that. It is the people. Our 55 countries have many things in common. Our cultures bind us together. They give us strength and identity. They make us proud. By sharing our knowledge and working together, we're building a new Africa that's driven by investments, by game-changing infrastructure projects, and using transformative technology to change the way we live, work, and conduct business. Using our largest natural resource, our vast arable land, we are making advances in agriculture, developing new industries, creating jobs, and improving livelihoods. Together, we are moving forward on economic integration. By consolidating Africa's significant internal market to foster trade within the continent and with the world, Africa is open for business. We are building the Africa we want. So, what is the continent of the future? The answer is Africa. तर जसं आपण मुलांसाठी, तरुण मुलांसाठी काय संधी आहे ते बघितलं, तसंच स्त्रियांसाठीही भरपूर संधी आहेत.
आणि आफ्रिकेचा प्रवास हा कठीण प्रवास नाही आहे, व्यावसायिकदृष्ट्या तो सोपा आहे. जसं की नैरोबीमध्ये इंडियन वुमेन्सचं सर्कल आहे, ते एक चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात, रेफरन्स देतात आणि हवी ती मदत करतात आणि ते बरंच ॲक्टिव्ह आहेत तिथे. साधारणतः 25 लाख भारतीय हे आफ्रिकेत वेगवेगळ्या ठिकाणी आहे. ईस्टमध्ये बहुतेक गुजरातचे व्यापारी आहेत, वेस्टमध्ये सिंधचे व्यापारी आहेत आणि त्या सगळ्यांचे मोठमोठे व्यवसाय आहेत तिथे. त्यामुळे आफ्रिका भारतीयांसाठी हे एक दुसरं होमच आहे. त्यामुळे तिथे गेलं तर आपल्याला आपण बाहेर असल्यासारखं वाटत नाही. तर तिथे ज्या टॉप कंपन्या आहेत जसे की सफारीकॉम आहे, GT बँक आहे, इको बँक आहे, INM बँक आहे, इक्विटी बँक आहे, ह्या सगळ्यांचे व्यवस्थापकीय अधिकारी म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर वगैरे जे आहेत ह्या स्त्रिया तिथे हे करतात. रवांदासारखं जे एक शहर आहे की ज्याला आफ्रिकेतलं सिंगापूर म्हणतात, तिथे जगातील सर्वात जास्त पार्लिमेंटरियन म्हणजे संसदेत काम जे करतात, संसदेत आहे ते संसदमध्ये जे प्रतिनिधित्व करतात लोकांचं, ते 61% आहेत. आफ्रिकेमध्ये भारतामध्ये आपलं हे प्रमाण 15% आहे. तर मुलींना का जायला हवं तिथे? कारण तिथे तुम्हाला व्हॅल्यू आहे, एज्युकेशन सेक्टर एकदम ओपन आहे, ब्युटी वेलनेस जे आहे ते जवळजवळ $30 बिलियन तिथे बिझनेस चालतो, तिथे टर्नओव्हर आहे त्याचा आणि दरवर्षी ते 10% वाढत चाललेला असा बिझनेस आहे. हेल्थ केअरमध्ये फार मोठ्या प्रमाणात संधी आहे, डॉक्टर्स नर्स यांना तिथे मोठ्या प्रमाणात संधी आहे. आणि जे टेक इन्स्टिट्यूशन आहे, टेक्नॉलॉजी, ई कॉमर्स वगैरे जिथे आहे तिथे स्त्रियांना प्राधान्य दिलं जातं आणि परत देर इज अ इक्वल पे पॉलिसी आहे तिथे. तर हे करिअर जे आहे ते स्त्रियांसाठी तिथे मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही बघणार की हे डॉक्टर मेडिकल जे ऑफिसर आहे त्यांना साधारणतः सॅलरी ही वर्षाची 50,000 ते 180,000 ही सॅलरी आहे. म्हणजे आपल्याकडची जी आहे ती 40 लाख ते 1.5 करोड म्हणजे 1.5 कोटी इतकी सॅलरी आहे. आणि हा खूप मोठा क्रिटिकल असं रिक्वायरमेंट आहे आफ्रिकेमध्ये आणि सगळीकडे आहे. त्यानंतर टीचर आणि एज्युकेशन याच्यामध्ये पण ईस्ट आणि वेस्ट आफ्रिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. परत नर्स आणि मिडवाईफ ह्या संबंध 54 कंट्रीमध्ये हे क्रिटिकल आहे. तिथे आफ्रिकन हॉस्पिटलमध्ये फिलिपिन्स किंवा भारतातल्या नर्सिंगनं काम करावे म्हणून इथे रिक्वेस्ट केली जाते. नर्सिंग ग्रॅज्युएट जे आहेत ते MBA झालेल्या मुलांपेक्षाही जास्त सॅलरी कमवतात. बँगलोरीची एक श्रेया ही आफ्रिकेत गेलेली नाही आहे, पण ती आफ्रिकेसाठी काम करते. तिचे करिअर पोर्टल चालवते ते तिथे, ट्रॅव्हल, फूड, कल्चर याची यूट्यूब चालवते ती. तिचे 3 लाख फॉलोवर आहे आणि जवळजवळ महिन्याला ती 3 ते 5 लाख एवढं तिचा रिव्हेन्यू येतो. केवळ सोशल मीडियाचा वापर करून ती जे हे करते ते. त्याचप्रमाणे इतरही जॉब आहे. तुम्ही बघा HR चे जॉब आहे, त्यानंतर कंटेंट क्रिएटर, सोशल मीडिया मॅनेजर, याची मोठ्या प्रमाणामध्ये आफ्रिकेमध्ये डिमांड आहे. तर ह्या 3 रिअल स्टोरी आहेत आफ्रिकेतले. एक डॉक्टर अनन्या की जी 29 वर्षाची अनन्या ही बडोद्यावरून कंपालाला गेलेली. ती वेट लिस्टेड होती इथे. मेडिकल प्रोफेशन्स झाल्यानंतर ती रेसिडेन्सीसाठी वेट लिस्टिंग असताना तिला इथे काही संधी मिळत नव्हती. तर ती कंपालाला गेली आणि तिने तिथे ती गायनकोलॉजिस्ट आहे, तर तिने तिथे तिचं क्लिनिक चालू केलं आणि आता ती 3 जिल्ह्यामध्ये सगळ्या मेटर्निटीचं हॉस्पिटल्स यांचं ते हे करते आणि हजारोनं बायका तिथे तिची वाट बघत असतात. तर
हे तिचं एकदम आउटकमच त्यानं बदललेलं आहे ते. आणि हे तुम्हाला इंडियन हॉस्पिटलमध्ये मिळणार नाही आहे. 24 वर्षाची स्नेहा ही इंदोरवरून नैरोबीमध्ये केनियामध्ये गेली. कम्प्युटर ग्रॅज्युएट आहे. तिचा इथे काहीच एक्सपिरियन्स नव्हता आणि इंटर्नशिप करत होती ती $400 दर महिन्याला. तिने तिचा पोर्टफोलिओ बिल्ड केला. UX डिझायनर म्हणून ती काम करते. आता ती $2,200 ही 8 महिन्याच्या एक्सपिरियन्समध्ये ती तो जॉब तिला ही सॅलरी मिळते आहे. आणि शिवाय ती आता मेंटर पण करते लोकांना. तर आफ्रिका हा टॅलेंटर्सना लगेच रिवॉर्ड करतो ते. मीनाक्षी ही 32 वर्षाची हैदराबादवरनं नायजेरियामध्ये गेलेली HR तिने क्वालिफिकेशन घेतलेलं. ते एका मल्टीनॅशनल HR कंपनीमध्ये जॉईन झालेली आहे आणि 350 स्टाफ ती मॅनेज करते. आणि आता तिचा वर्षाची सॅलरी जी आहे $95,000 आहे. तर काय ॲडव्हान्टेज आहेत की ज्यावेळेस आपलं तरुण मुलं मुली आफ्रिकेमध्ये जातात. तर पहिलं म्हणजे तुम्ही इंग्रजी तुम्हाला येते. त्याच्यामुळे आफ्रिकेतल्या ह्या जवळजवळ 32 देशामध्ये हे इंग्रजी बोललं जातं. त्यामुळे सहज तिथे आपल्याला ॲडॉप्ट होणं खूप सोपं जातं. परत भारतीय डिग्री जसं BTech आहे, MBA आहे, CA, MBBS इथे लगेच तिथे मान्यता मिळते. तिथे रजिस्ट्रेशन किंवा तुम्हाला ॲडिशनल क्वालिफिकेशन करण्याची काही गरज नाही आहे. शिवाय तिथे आपला इंडियन डायस्पोरा आहे. 25 लाख इंडियन तिथे आहे. परत दुसरं महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला आफ्रिकेमध्ये एक मोठा टॅक्स ॲडव्हान्टेज मिळतो. मॉरिशस जे आहे ते टॅक्स हेवन आहे. तिथे कॅपिटल गेनवर कोणत्याही प्रकारचा टॅक्स नाही आहे. आणि कॉर्पोरेट टॅक्स हे फक्त 15% आहे. आपल्याकडे 30% आहे. रवांदामध्ये जर बिझनेस चालू केला तर तुम्हाला तिथे 15 दिवसात किंवा 20 दिवसांमध्ये तिथे तुम्हाला बिझनेसला लगेच रजिस्ट्रेशन होतं. आणि 5 एक्सपॅटसाठी 5 वर्षाचा टॅक्स रिलीफ आहे. आणि इंडियन लोकांना तिथे खूप वेलकम केलं जातं. कारण इंडियनचं परसेप्शन म्हणजे ते हार्डवर्किंग आहे, ऑनेस्ट आहेत आणि स्किल्ड आहे. तर ही जी भारतीय तरुणांची किंवा भारतीय स्किल टॅलेंटची जी परसेप्शन आहे त्यामुळे तुमचं साठी दोर आफ्रिकेमध्ये सदैव ओपन आहे. तर आपण आता बिझनेस ऑपॉर्च्युनिटी काय आहे हे बघूया. तर बिझनेस तुम्ही 5 लाखापासून तर 5 करोडपर्यंत तुम्ही सुरू करू शकता. अगदी छोट्या भांडवलामध्ये देखील तिथे बिझनेस सुरू करता येतो. आणि आफ्रिका का बेस्ट प्लेस आहे तिथे काम करण्यासाठी. कारण पहिली म्हणजे तुम्हाला तिथे फर्स्ट मूवर ॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर एंट्री एकदम लो कॉस्ट आहे. तुम्ही बिझनेस 50 लाखा जो इंडियामध्ये लागतात ते इथे तुम्ही 5 ते 8 लाखापासून चालू करू शकतात. कॉम्पिटिशन फार कमी आहे. मिडल क्लास फार मोठ्या प्रमाणे वाढतो आहे तिथे. गव्हर्मेंटचे इन्सेंटिव्ह ज्याप्रमाणे आपण टॅक्स हे म्हटलेलं आहे. आणि इंडिया आफ्रिकेत आर्बिट्रेज पण करू शकता. म्हणजे भारतीय किमतीत घेतलेल्या वस्तू तिथे तुम्ही ज्यावेळेस आफ्रिकेत विकायला लागला तर त्याचं दाम दुप्पट अशी किंमत मिळते. जसं की हळद आपल्याकडे 1 किलोला 120-130 असं होलसेलच्या मार्केटमध्ये मिळते. पण तेच आफ्रिकेमध्ये 1 किलो हळद ही 300-400 रुपयाला विकली जाते. त्यामुळे हा नफा हा डबल ट्रिपल असा होऊ शकतो तिथे. आणि भारतात आपण जर व्यवसाय सुरू केला तर इथे खूप कॉम्पिटिशन आहे. ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, बिग बास्केट्स आहे, स्विगी आहे. पण आफ्रिकेमध्ये आपण स्वतः तिथे ॲमेझॉन बनवू शकतो. जसे गाण्यासारख्या ठिकाणी तिथे ऑनलाईन ग्रोसरी जी आहे तिथे मिळत नाही आहे. तर तिथे त्याला चांगली संधी आहे. डिलेवरी सर्व्हिस तिथे एक्झिस्ट करत नाही आहे. तांझानियामध्ये कुरिअर सर्व्हिसेस नाही आहे तिथे. युगांडामध्ये टेक प्लॅटफॉर्म लोकल लँग्वेजमध्ये नाही आहे. ते अशा बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यवसायाची तिथे मोठ्या प्रमाणात संधी आहे.
ज्यावेळेस आफ्रिकेत आपला जॉब सुरू करतो तो स्टार्टरसाठी ज्याप्रमाणे सांगितलं 2 ते 8 लाखांना आपण सुरू करू शकतो. तिथे टिफिन सर्व्हिसेसपासनं तर अगदी ब्युटी सलून, त्यानंतर फोटोग्राफी, मोबाईल फोन रिपेअर, ह्या सगळ्या व्यवसायाला तिथे संधी आहे. तिथे जी 3 ट्रिलियनची जी इकॉनॉमी आहे, 1.4 कन्झ्युमर्स आहे, तर हे जे आहे एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे 1995ला जसा भारत होता तसा आता आफ्रिका आहे. आणि तुमच्याकडे समजा 10 ते 40 लाख भांडवल जर असेल तर तिथे तुम्ही सोलर पॉवर काढू शकतात. त्यानंतर हायड्रोफोनिक स्मॉल फार्म युनिट काढू शकतात. प्रायव्हेट ट्युशन हे करू शकतात. आणि इवन मोटरसायकल रिपेअर वगैरे यांचे तिथे टेक्निकल सेंटर काढता येऊ शकतं तिथे. त्यानंतर ते स्केलेबल जॉब जर असेल तर तिथे मग तुम्ही एज्युकेशन इन्स्टिट्यूट याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. CBSEचे स्कूल वगैरे तिथे बऱ्याच भारतीय मुलांना ॲडमिशन घ्यायला वाट बघावी लागते आणि त्यांची फी पण फार भरपूर असते. तर 12 प्रकारचे जे जॉब आहेत की ते भारतीयांसाठी तिथे मोठी डिमांड आहे. जसे फार्मामध्ये तुम्ही सगळ्या आफ्रिकन कंट्रीमध्ये हे फार्मा डिस्ट्रीब्युशन करू शकतात. आणि इथे बरेच जणं जे आहेत की ते इथनं इंडियामधनं येत आहेत आणि फार्माचं हे करतायत, बिझनेस चालू करतायत तिथे. आणि 20% जेनरिक प्रॉडक्टला ग्रोथ आहे तिथे. प्रायव्हेट एज्युकेशन टीचिंग करू शकतो आपण तिथे. FMCG डिस्ट्रीब्युशन करू शकतो, लॉजिस्टिक्स करू शकतो तिथे. मोबाईल ॲप आहे, सोलर एनर्जी आहे. आणि इवन स्किल ट्रेनिंग सेंटरसाठी पण भरपूर प्रमाणामध्ये तिथे डिमांड आहे. ॲग्रो प्रोसेसिंगसाठी तिथे करू शकतो आपण. आणि अफोर्डेबल हेल्थ केअर की जिथे प्रत्येक 5,000 लोकांमध्ये एक डॉक्टर आहे. आणि WHOचं प्रमाण जे स्टँडर्ड आहे ते 2,000मध्ये एक असं असायला हवं तिथे ते. तर हे रिअल मनी जर बघितलं आपण आफ्रिकेमध्ये, ह्या काही जॉब जर बघितलं तर तेच तुम्ही 6 पटीपासनं 15 पटीपर्यंत तुम्ही ते पटीनं याच्यात तुम्ही तिथे इन्कम घेऊ शकतात. तुम्ही जसं डॉक्टर बघितलं तर ते जवळजवळ रुपीजमध्ये त्यांना इथे 12 लाख ते 1.2 करोड इथपर्यंत त्यांना ती सॅलरी मिळू शकते तिथे. त्याचप्रमाणे टीचर यांची सॅलरी हे 7 पटीनं जास्त आहे. सिव्हिल इंजिनियर 9 पटीनं जास्त आहे. तर हे बघितलं तर सॅलरी ही US मध्ये पेड केली जाते, US डॉलरमध्ये. त्याच्यामुळे बराच मोठा पर्चेसिंग पॉवरमध्ये गॅप असतो. तर काय चॅलेंजेस येणार आफ्रिकेमध्ये, तर बेसिकली आपल्याला भीती असते की नवीन प्रदेश आहेत, काही माहिती नाही आहे. पण अगोदर कित्येक लोक तिथे येऊन त्यांनी स्वतःला एस्टॅब्लिश केलेलं आहे. त्यामुळे ह्या ज्या भीती आहेत त्याच्यावर ओव्हरकम करता येतं. हेल्थ रिलेटेड इश्यूज असतात, पण तिथे तुम्ही मलेरिया वगैरेची जर वॅक्सिनेशन घेतलं तर कोणत्याही प्रकारचं हेल्थचे इश्यूज येत नाही आहे. त्यानंतर वर्क परमिट अँड विजा हा पण तिथे फार लवकर मिळतो. अकॉमोडेशन सहज शोधून घेता येतं. त्याच्यानंतर कल्चरल डिफरन्स आहे तर तिथले थोडेफार लँग्वेज आपण शिकू शकतो. आणि परत इंडियन तिथे असल्यामुळे त्यामुळे आपल्याला असं बाहेर असल्यासारखं वाटत नाही आहे. आणि सेविंग जी आहे ती US डॉलरमध्ये होते. त्याच्यामुळे तुम्ही ते वेस्टर्न युनियन वगैरे यांना ते पैसे पाठवू शकतात. कधीकधी लोनलीनेस, होम सिकनेस हा असतो, पण हळूहळू तिथे बरेचसे क्लब आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहेत. तर हे जे चॅलेंजेस आहेत पण त्याच्यावर आपल्याला सहज मात करता येते. त्या 5 कंट्रीज जी आहेत की त्या आफ्रिकेसाठी ज्या आहेत की ज्या आपण करिअरसाठी निवडू शकतो. जसे केनिया, याचा जर स्कोअर बघितला तर 10 पैकी 9.5 आहे.
नैरोबीमध्ये. ही सिलिकॉन व्हॅली आहे आफ्रिकेतली. आणि इथे तुम्ही टेक, फायनान्स, हेल्थकेअर, ॲग्रिकल्चर इथे करिअर करू शकतात. त्यानंतर रुवांदा, की जे आफ्रिकेतलं सिंगापूर म्हटलं जातं, तर तिथे जे आहे तुम्ही रजिस्टर 6 तासांमध्ये कंपनी रजिस्टर्ड होते तिथे. आणि फॉरेन 100% तुमची फॉरेन ओनरशिप असू शकते. टुरिझम आणि एज्युकेशन जे आहे याच्यामध्ये त्याला भरपूर स्कोप आहे. त्यानंतर घाना हे वेस्ट आफ्रिकेमध्ये येतं, की जिथे तुम्हाला इंग्लिश बोलणारे बरेचसे घानियन तिथे मिळणार. बँक, कन्स्ट्रक्शन, परत FMCG सेक्टर इथे मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड आहे. आणि हे घाना जे आहे ते इकोवास कंट्री असल्यामुळे घानावरनं तुम्ही 16 कंट्रींशी संबंध साधू शकतात. तांझानिया, की जिथे खूप मोठ्या प्रमाणात इंडियन आहे, तिथे टुरिझम, ॲग्रिकल्चर, कन्स्ट्रक्शन इथे काम करू शकतात. आणि तिथे स्पाईसमध्ये, त्यानंतर पोर्ट, लॉजिस्टिक्स ह्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय चालतो तिथे. मॉरिशस हे आपल्यापासनं 4 तासाच्या अंतरावर आहे भारतापासनं. आणि इट्स अ ब्युटिफुल कंट्री. तिथे तो एक टॅक्स हेवन आहे. आणि बऱ्याचशा कंपन्या तिथे त्यांची स्वतःची होल्डिंग कंपनी स्थापन करतात आणि टॅक्स बेनिफिट घेतात. तर ह्या 5 कंट्री ज्या आहेत त्या करिअर अँड बिझनेससाठी आफ्रिकेमध्ये बेस्ट आहेत. आणि त्यांची इकॉनॉमी ही 5 ते 6% त्यांची इकॉनॉमिक ग्रोथ होत आहे. तर 90 डेजचा ॲक्शन प्लॅन जर तुम्ही जर केला तर तुम्ही तुमचे आफ्रिकेचे स्वप्न साकार करू शकतात. तर बेसिकली तुम्हाला हे ठरवायला हवं की तुम्हाला जॉब शोधायचा आहे की व्यवसाय करायचा आहे. आणि मग त्यानुसार मग तुम्ही कोणत्या सेक्टर आहे ते निवडू शकतात. त्यानंतर कोणत्या कंट्रीत जायचं ते ठरवू शकतात. आणि मग वेगवेगळ्या ज्या एजन्सी आहेत तिथे, जसं UNCTAD आहे, इथे तुम्ही त्यांना अप्लाय करू शकतात. परत CII वगैरे जे आहेत ह्या संस्थेकडनं तुम्हाला बरीचशी अशी त्याची माहिती मिळू शकते. तर हे पहिल्या 30 दिवसात केल्यानंतर पुढचे 60 दिवसात त्याच्यात तुम्ही कनेक्ट करू शकता. तिथे प्रोफेशनल टार्गेट करून लिंक्डइनवरती कनेक्ट करता येतं. त्यानंतर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इथे आपल्याला हे करता येतं. त्यानंतर तिथे तुम्ही कोणकोणते पोटेन्शियल एम्प्लॉयर हे जे जॉब्स हे शोधू शकतात. आणि ह्या पिरियडमध्ये तुम्ही तिथली लोकल लँग्वेजही शिकू शकतात. त्यानंतर लॉन्च जे आहे 60 ते 90 दिवसामध्ये जो लॉन्च आहे त्यामध्ये तुम्ही मग तिथे जॉबसाठी रजिस्ट्रेशन किंवा नोकरीचं रजिस्ट्रेशन, तुमचं बँक अकाउंट ओपन करणं, त्यानंतर तुमचं एखादा क्लायंट असेल तर मग तिथे त्याची कॉन्ट्रॅक्ट साईन वगैरे करणं, ह्या सगळ्या गोष्टी या 90 दिवसामध्ये ह्या होऊ शकतात. आणि अशा पद्धतीनं आफ्रिकेमध्ये तुमची एंट्री होऊ शकते. तर रिसोर्सेस काय लागणार आहे त्याच्यासाठी? तर त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे जसं की एक्झिम बँक ऑफ इंडिया जी आहे, इंडियाची जी बँक आहे ती तिथे पण आहे. तिथे तुम्ही प्रोजेक्ट फायनान्स वगैरे किंवा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर ह्या सगळे जे आहे हे रिसोर्सेस तुम्हाला तिथे मिळू शकतात. तसेच इंडियन आफ्रिका फोरम देखील आहे की जिथे तुम्हाला सपोर्ट मिळू शकतो. त्यानंतर ट्रेड बॉडीज आहे जसे की PhD चेंबर ऑफ कॉमर्स आहे, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आहे. आणि आफ्रिकन रिसोर्सेसपैकी आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक आहे. त्यानंतर वर्ल्ड बँक देखील आहे की जी याच्यात सपोर्ट करते. आणि तुम्ही डिजिटल टूलचा पण वापर करू शकतात जसे की डिरेक्टरी आहे, आफ्रिकन बिझनेस डिरेक्टरी आहे. त्यानंतर तुम्हाला ब्रायटर मंडे आणि जॉबरमन नायजेरिया हे जॉब पोर्टल आहे की तिथे अनेक प्रकारचे जॉब्स तुम्ही शोधू शकतात. तर ह्या अशा पद्धतीनं तिथे नोकरी किंवा व्यवसायाच्या आफ्रिकेमध्ये संधी आहेत. तर तुम्ही याच्यावरती जर निर्णय घेतला आणि आफ्रिकेत
जर जाणार असाल तर ते तुमचं जनरेशन आहे की हे नक्कीच आफ्रिकेचं नेक्स्ट चॅप्टर घडू शकतं आणि ह्या ग्रोथ स्टोरीचा आपण भाग होऊ शकतो. तर जॉब पाहिजे असेल तर तुम्ही काय करायला हवं आणि बिझनेस पाहिजे असेल तर ते काय करायला हवं. तर आफ्रिका इज वेटिंग फॉर यू. भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे संधी आहे. फक्त निर्णय घेण्याची आपल्याला पात्रता हवी आणि तो जर निर्णय घेतलाच तर आफ्रिका ह्या एक मोठी संधी आहे जॉब आणि इवन व्यवसायासाठी. तर हा नेक्स्ट आहे. सो आफ्रिकन लँग्वेजमध्ये त्याला म्हणतात की मेर्सी, असांते, थँक्यू, की आफ्रिकेतल्या नोकरी आणि व्यवसायाबद्दलची मी तुम्हाला जी माहिती दिली. आणि आता टाईम जो आहे इट्स फॉर आफ्रिका. आफ्रिका इज वेटिंग फॉर यू. सो विल प्ले द व्हिडिओ. यावर्षीचं आजचं हे 9वं पुष्प स्वर्गीय सदुभाऊ भोरे स्मृती व्याख्यान माननीय रत्नाकर वाघ, प्रख्यात कॉर्पोरेट नेतृत्व टांझानिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी गोदावरीपासून जागतिक महासागरापर्यंत भारत आणि आफ्रिका 21व्या शतकातील ज्या काही नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या संधी आहेत त्या कशाप्रकारे आपल्या भारतीय तरुणांना, नाशिकच्या तरुणांना मिळू शकतात हे आपल्याला या ठिकाणी सांगितलं. आणि त्याचा निश्चितच फायदा आपल्या नाशिकच्या आणि भारतातील लोकांना होईल असा मला विश्वास वाटतो. श्री रत्नाकर वाघ, त्यांच्या पत्नी, आई आणि सर्व कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल व्याख्यानमालेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावर BG व्याग हे पण या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. दिनांक 6 मे रोजी चित्रकार दीपक वर्मा यांचं चित्रकलेचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. त्यांचा सत्कार आजचे आपले प्रमुख अतिथी माननीय रत्नाकर वाघ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे MSLचे रवी शास्त्री हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि त्यांचा सत्कार, आभार आपल्या नाशिकचे पत्रकार परिहार या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते माननीय रवी शास्त्री यांचाही सत्कार करावा. माननीय रत्नाकर वाघ यांचं व्याख्यान आपल्या व्याख्यानमालेमध्ये आयोजित करावं अशी सूचना रवी शास्त्री यांनी मांडली आणि व्याख्यानमालेने त्या सूचनेचा स्वीकार केला. त्याबद्दल व्याख्यानमाला रवी शास्त्री यांची ऋणी आहेत. यानंतर या ठिकाणी MSL माननीय विजय वाघ यांचाही सत्कार या ठिकाणी आपले अनिल नहार या ठिकाणी आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन वाघ साहेबांचाही सत्कार करावा. यानंतर MSL करावं क्लब या ठिकाणी तुम मुझे यूं ही भुला न पाओगे हा गाण्याचा कार्यक्रम होईल, तर आपण त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. मध्यंतराच्या कालावधीमध्ये शलाका मोहगावकर यांचं चित्राचं प्रदर्शन या ठिकाणी आहे, ते पण आपण बघावं. उद्या प्राध्यापक सुरेश मेने स्मृती व्याख्यान, सरिता कौशिक संपादिका ABP माझा यांचं होईल आणि अफलातून म्युझिकल प्रस्तुत गोल्डन हा एक गाण्यांचा कार्यक्रम उद्या होईल. प्रतिभा आहिरे यांचं चित्र प्रदर्शन होईल. तर आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी व्याख्यानमालेच्या वतीने आपणास विनंती करतो. आणि या ठिकाणी आपल्या MSLचा जो गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे त्या
कलावंतांना मी या ठिकाणी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. एक मिनिट साहेब बोलत आहेत, एकच मिनिट. एक प्रथा आहे, जरी मी इथे तसा पाहुणा नसल्यामुळे पण ह्या व्याख्यानमालेत आल्यामुळे एक प्रथा ही इंटरनॅशनली विशेषतः एशियन कंट्रीजमध्ये केली जाते. तर मी आफ्रिकेमधनं वसंत व्याख्यानमाला ह्या संस्थेला एक स्मृतिचिन्ह किंवा एक भेटवस्तू आणलेली आहे. तर ती त्यांना देऊ इच्छितो. आफ्रिकेचं एक एबोनी वूडची असे ते युनिक असं शिल्पकला आहे, ती वूड क्राफ्टिंग आहे ते. आणि तसंच मी श्रीयुत बेनी सर यांना देखील एक मोमेंटो देऊ इच्छितो.